गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला आपलं जे आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. आता आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहे ऑब्स्टॅकल इन टाईम मॅनेजमेंट. तर जर ऑब्स्टॅकल म्हणजे काय, अडथळे. जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील तुमच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये, तर तुम्ही काय केलं पाहिजे. मुग्धा नावाची एक मुलगी, ती फ्रस्ट्रेटेड असते कारण तिला जायचं असतं ट्रिपसाठी. ऑफिशियल टूर असते त्यांची, पण तिचं प्रेझेंटेशन, तिचे कपडे वगैरे रेडी नसल्यामुळं तिला एअरपोर्टला जेव्हा जायचं असतं तेव्हा तिला 1 तास उशीर होतो. त्यामुळे तिचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते आणखीनच वाढत जातं. आणि तिची जी बॉस असते रेल्वे म्हणजे एअरपोर्टला जी बॉस असते ती तिला काय करत नाही, टॉलरेट करत नाही. म्हणजे तिचं काही ऐकूनच घेत नाही. त्याच्यामुळे तिचं आणखीनच फ्रस्ट्रेशन वाढतं. आणि तिच्या ह्या अडथळ्यामुळे तिला ते व्यवस्थित तिचं टाईम मॅनेजमेंट होत नाही. आणि तिचं जे म्हणजे ऑफिशियल टूर जायची असते त्याचं प्रेझेंटेशन असतं ते रेडी नसतं. परत तिचे कपडे वगैरे बॅग असते ती पण रेडी नसल्यामुळे तिला ट्रॅफिकमधून जाताना 1 तासाचा टाईम असतो, तिला उशीर होऊन जातो. तर ती तिथपर्यंत पोहोचतच नाही त्याच्यामुळं. मग आपण काय केलं पाहिजे, जर आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या गोष्टीसाठी अडथळे येणार आहेत, तर आपण ते मॅनेज कसं केलं पाहिजे. म्हणजे जर ऑब्स्टॅकल आहेत म्हणजे अडथळे तर आहेतच, पण आपण त्याच्यावर काय सोल्युशन केलं पाहिजे. सपोज ऑब्स्टॅकल काय येऊ शकतात, तुमच्याकडं भरपूर सारी कामं येतं, पण जरी भरपूर सारी कामं असली तरी तुम्ही काय करू शकता, त्याला मॅनेज करू शकता. म्हणजे कसं, तुमचा जर टास्क आहे केअरफुली त्याला मॅनेज करू शकता. किती तुम्हाला वेळ लागणार आहे त्याच्यानुसार तुम्ही ते मॅनेज करू शकता. लॅक ऑफ प्रायोरिटी म्हणजे काय, तुमची जी प्रायोरिटी पाहिजे ती कशी प्रायोरिटी, तुम्हाला कोणतं काम आधी झालं पाहिजे आणि कोणतं काम मागं टाकता येईल अशी तुमची प्रायोरिटी तुम्ही सेट करा. तर तुमचं काम नक्कीच म्हणजे होऊन जाईल. म्हणजे अर्जंट आहे ते लवकर करून घ्या, आणि जे अर्जंट नाही ते नंतर केलं तरी चालतं. नंतर डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे प्रोकास्टिनेशन जे म्हणतात ते तुम्ही एकदा डिसाईड करा की तुमच्या कामामध्ये कुठं प्रोकास्टिनेशन करायचं आहे, आणि डिसिप्लिनमध्ये स्वतःला ते करता आलं पाहिजे असं ठेवा ते काम. आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तुम्हाला ह्या कामामध्ये फेल्युअर येणार आहे का नाही, तर मग तुम्ही काय करा, तुमच्या त्या कामावरच फोकस करा. आणि तुमची ॲक्शन अशी पाहिजे की तुमचं काम टायमिंगमध्ये झालं पाहिजे आणि त्याचा यूज पण झाला पाहिजे, असं तुमचं ध्येय ठेवा. परत तुमचं जे ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, म्हणजे सगळं टास्क वेळेत ऑर्गनाईज झाले पाहिजेत आणि ते कंप्लीट पण झाले पाहिजे. ते तसं तुम्ही ते टास्क आहेत ते तसे मॅनेज करून ठेवा. आणि तुमच्याकडं सपोज एखादं काम आहे, पण समोरचं जर तुम्हाला म्हणत असेल की हे काम तुम्ही करा आज, तर तुमच्याकडं आणखीन दुसरं काम तुम्हाला ते वेळेत सबमिट करायचं आहे, तर तुम्ही त्याला नाही म्हणू शकता. म्हणजे तुमच्याकडं ॲबिलिटी पाहिजे ती नो म्हणण्याची. पोलाइटली तुम्ही त्याला म्हणजे नाही म्हणू शकता. मला हे सांगायचं आहे. मल्टीटास्किंग म्हणजे काय, कमी वेळेमध्ये जास्त कामं तुम्ही करू शकता, पण ते मॅनेजमेंटने केले तर नक्कीच ते होतील. तुम्हाला तिथं अडथळा येणार नाही. आणि भरपूर सारे डिस्ट्रॅक्शन असले ना तरी तुम्ही एक तुमची बाउंड्री जी आहे म्हणतात ते सेट करा. तुम्ही कोणासाठी किती वेळ अवेलेबल राहिलं पाहिजे आणि कोणासाठी नाही अवेलेबल राहिलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मिरर चेकमध्ये तुम्ही काय करू शकता, मिरर चेकमध्ये म्हणजे तुम्हाला किती ऑब्स्टॅकल येणार आहेत आणि ते कसे फेस करायचे, आणि त्याचं म्हणजे जे जर्नी आहे ती कशी रेकॉर्ड करता येईल. हे म्हणजे तुम्हाला सपोज एखादं काम करायचं आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला कोणते अडथळे येतील, तर त्याची नोंद घ्या तुम्ही. आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर पण कोणते अडथळे येणार आहेत हे पण तुम्ही लक्षात घेऊन चाला आणि ॲक्टिव्हिटी करू शकता.
तुमचं जे काम आहे त्याच्यावर कोणते अडथळे येणार आहेत तुम्हाला, आणि ते अडथळे आल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे ते अडथळे तुमचे, त्याचं शेड्यूल करू शकता, आणि त्याचा तुमच्या वर्कवर काही इफेक्ट होणार की नाही ते पण तुम्ही चेक करू शकता आणि प्लॅन करू शकता. म्हणजे एखादं काम करायचं असेल तर प्लॅनिंगने गेलं तर तुम्हाला ते इझी होत जाईल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता. तुमच्या कामामध्ये ऑब्स्टॅकल तर आहेत, पण टाईम मॅनेजमेंट गेलं तर ते थोडेसे कमी व्हायला तुम्हाला मदत होईल, आणि तुम्हाला तिथं नक्कीच यश मिळेल असं मला वाटतं. थँक्यू.